जय श्री कृष्णा. राधे राधे. आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून 5 दिवसीय उत्सव सुरू झाला आहे. वर्ष 2024 मध्ये धनत्रयोदशीचा उत्सव ऑक्टोबर 29 मंगळवारी साजरा केला जाईल. धनत्रयोदशीचा उत्सव आश्विन मासाच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान गणेश, माता लक्ष्मीजीसह धनाचे देवता भगवान कुबेराची पूजा देखील केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी समुद्र मंथनादरम्यान धन्वंतरी भगवान अमृत कलशासह प्रकट झाले होते. या दिवशी पूर्ण श्रद्धाभावाने पूजापाठ करा, जेणेकरून भगवान कुबेर प्रसन्न होऊन आपल्याला धन धान्याचे आशीर्वाद देतात आणि आपणास धन, पद, प्रतिष्ठा, सन्मान आणि सौभाग्याची प्राप्ती होते. धनतेरस्वर कुबेर देवाची पूजा अर्चना करण्याने घरात कधीही धनाची कमतरता राहत नाही आणि व्यक्ती सर्व भौतिक सुखे प्राप्त करते. त्याला आपल्या जीवनात कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. सनातन धर्मात धन्वंतरी देवाला भगवान विष्णूचा अंश अवतार मानले जाते. धार्मिक ग्रंथात मिळणाऱ्या पौराणिक कथेनुसार त्यांचा प्रादुर्भाव समुद्र मंथनातून झाला होता. त्यांना आयुर्वेदाचा प्रणेता आणि चिकित्सा क्षेत्रातील देवतांचे वेद म्हणून ओळखले जाते. भगवान धन्वंतरीला आरोग्य जीवन देणारे देवता म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार त्यांची पूजा करण्याने सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्यदायी जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होते. एका कथेनुसार जेव्हा अमृत प्राप्तीसाठी देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले होते, तेव्हा एक एक करून त्यातून 14 रत्ने प्राप्त झाली होती. समुद्र मंथनानंतर सर्वात शेवटी अमृताची प्राप्ती झाली होती. कथेनुसार भगवान धन्वंतरी समुद्रातूनच आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. ज्या दिवशी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते, तो आश्विन मासाच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी होती. यामुळेच धनत्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करण्याचे विधान आहे. आणि तसेच ज्या दिवशी धन्वंतरी भगवान प्रकट झाले होते, त्यांच्या हातात कलश होता. याच कारणामुळे धनत्रयोदशीवर भांडी खरेदी करण्याची परंपरा सुद्धा चालू आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करणे फारच शुभ मानले जाते आणि या भांड्यामध्ये काही गोड किंवा अन्न भरून ठेवले जाते. मान्यता आहे की यामुळे अन्न आणि धनाचे भांडार भरलेले राहतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये 13 पट वाढ होते. यामुळेच धनत्रयोदशीच्या दिवशी पितळ, तांब्याचे पात्र खरेदी करण्यासोबतच सोने, चांदीच्या वस्तू देखील खरेदी केल्या जातात. आणि या दिवशी धन्वंतरी भगवानची पूजा, लक्ष्मीजीची पूजा, गणेशजीची पूजा, कुबेराची पूजा आणि यमाची पूजा केली जाते. सोबत या दिवशी गौमातेची पूजा देखील नक्की करावी. चला आपण ऐकूया धनत्रयोदशीवर सांगितल्या जाणाऱ्या काही पौराणिक कथा. या कथांना श्रद्धेने ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये जय हो धन्वंतरी भगवान की, जय हो गणेश भगवान की आणि जय हो लक्ष्मी माता की नक्की लिहा. तर सर्वात आधी आपण भगवान कुबेराची कथा ऐकू. भगवान कुबेर पूर्वजन्मात एक गुणानिधी नावाचे गरीब ब्राह्मण होते. लहानपणी त्यांनी आपल्या पित्याकडून धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले होते, पण चुकीच्या संगतीत येऊन त्यांना जुगार खेळण्याची आणि चोरीची सवय लागली. गुणानिधीच्या या कृत्यामुळे त्रस्त झालेल्या त्यांच्या पित्याने त्यांना घराबाहेर काढून टाकले आणि घराबाहेर काढल्यानंतर त्यांची अवस्था दयनीय झाली आणि ते लोकांच्या घरी जाऊन भोजन मागून मागून खाऊ लागले. एक दिवस गुणानिधी भोजनाच्या शोधात गावोगाव फिरत होते, पण त्या दिवशी कोणीही त्यांना भोजन दिले नाही. यानंतर गुणानिधी भूक आणि तहानेने त्रस्त झाले आणि भटकत भटकत जंगलाकडे निघून गेले. जंगलात त्यांना काही ब्राह्मण भोगाची सामग्री घेऊन जाताना दिसले. भोगाची सामग्री पाहून गुणानिधीची भूक आणखी वाढली आणि ते खाण्याच्या लालसेत ब्राह्मणांच्या मागे मागे चालू लागले. ब्राह्मणांचा पाठलाग करताना गुणानिधी एका शिवालयात पोहोचले, जिथे त्यांनी पाहिले की ब्राह्मण देवाची पूजा करत आहेत आणि मग देवाला भोग अर्पण करून भजन कीर्तनात मग्न झाले आहेत. म्हणून गुणानिधी शिवालयात भोजन चोरण्याच्या तयारीत बसले होते. त्यांना भोजन चोरण्याची संधी रात्री मिळाली, जेव्हा भजन कीर्तन संपवून सर्व ब्राह्मण झोपले होते. मग गुणानिधी चुपचाप भगवान शिवाच्या मूर्तीजवळ गेले, पण तिथे इतकं अंधार होतं की काहीही दिसत नव्हतं. म्हणून त्यांनी एक दिवा पेटवला, पण दिवा हवेमुळे विझून गेला. ते वारंवार दिवा पेटवत राहिले आणि दिवा हवेमुळे विझत राहिला. अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर जेव्हा दिवा पेटला, तेव्हा त्यांनी झटपट देवाच्या समोरून प्रसाद उचलला आणि विचार केला की लगेचच इथून निघून जावे, कुणी मला इथे पाहू नये. म्हणून पळताना एका ब्राह्मणाने त्यांना पाहिले आणि चोर चोर म्हणून जोरजोरात ओरडू लागला. गुणानिधी तिथून जीव वाचवून पळाले, पण ते नगराच्या रक्षकांचे लक्ष्य बनले.
भोजन चोरून पळत असताना गुणानिधीचा मृत्यू झाला, पण अज्ञानाने त्यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत पाळले गेले होते, ज्यामुळे ते त्या व्रताच्या शुभ फळाचे हक्कदार बनले होते. अज्ञानाने महाशिवरात्रीचे व्रत पाळल्यामुळे गुणानिधी आपल्या पुढच्या जन्मात कलिंग देशाचे राजा झाले. आपल्या या जन्मात गुणानिधी भगवान शिवाचे परमभक्त झाले होते. ते सदैव भगवान शिवाच्या भक्तीत रमलेले राहिले. त्यांच्या या कठीण तपस्येला आणि भक्तीला पाहून भगवान शिव त्यांच्यावर फार प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान दिले. ही शिवाचीच माया होती, ज्यामुळे एक गरीब ब्राह्मण धनाचा देवता कुबेर म्हणून ओळखला गेला आणि जगात पूजनीय बनला. आता आपण गणेशजींची कथा ऐकू. सनातन धर्मात कोणत्याही पूजापाठात गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहेत, पण याव्यतिरिक्त आणखी एक कारण असेही आहे की लक्ष्मी पूजनात विष्णूजींचा नाही तर गणेशजींचे असणे आवश्यक असते. गणेशजींच्या पूजेशिवाय दीपावलीवर धनाच्या देवी लक्ष्मीजीची पूजा अपूर्ण मानली जाते. कारण एक वेळ अशी होती की वैकुंठात माता लक्ष्मीजी आणि विष्णूजी चर्चा करत होते, तेव्हा देवी म्हणाल्या की मी धन, ऐश्वर्य, सौभाग्य आणि सहारा देते. माझ्याच कृपेने भक्तांना सर्व सुख प्राप्त होते. अशा परिस्थितीत माझीच पूजा सर्वश्रेष्ठ आहे. माता लक्ष्मीच्या या अहंकाराला विष्णूजींनी ओळखले आणि त्यांच्या या अहंकाराला तोडण्याचा निर्णय घेतला. तर लक्ष्मीजीची सर्व गोष्ट ऐकून विष्णूजी म्हणाले की देवी, तुम्ही श्रेष्ठ तर आहात, पण संपूर्ण नारीत्व तुमच्याकडे नाही. कारण जोपर्यंत एखाद्या स्त्रीला मातृत्वाचे सुख मिळत नाही, तोपर्यंत तिचे नारीत्व अपूर्ण असते. हे ऐकून माता लक्ष्मीजी अत्यंत निराश झाल्या आणि देवी माता पार्वतीजीकडे आल्या. तिथे जाऊन त्यांनी सर्व गोष्ट सांगितली. मग जगत जननी माता पार्वतीजींनी लक्ष्मीजीला पीडित पाहून आपला पुत्र गणेशजी त्यांना दत्तक पुत्र म्हणून दिला. देवी लक्ष्मी अत्यंत आनंदित झाल्या आणि त्यांनी भगवान गणेश यांना आपली सिद्धी, धन, संपत्ती, सुख सर्व काही देण्याचे वचन दिले. देवीने जाहीर केले की साधकास धन, दौलत, ऐश्वर्य मिळेल तेव्हा जेव्हा माझ्यासोबत गणेशजीची उपासना केली जाईल. तेव्हापासून असे म्हटले जाते की दीपावलीवर लक्ष्मी मातेच्या सोबत गणेशजींची पूजा अवश्य करावी. गणपती नेहमी लक्ष्मीजीच्या डाव्या बाजूला विराजमान असतात, त्यामुळे देवीची मूर्ती किंवा चित्र घेऊन आपण लक्ष्मीत मातेची पूजा करत असाल तर गणेश भगवानाची पूजा देखील अवश्य करावी. गणेशजी बुद्धी आणि विद्या देणारे आहेत. लक्ष्मीजीच्या सोबत गणेशजीची पूजा केल्याने धनासोबतच आपणास बुद्धीचे आशीर्वाद देखील मिळतात. कारण बुद्धीशिवाय धन असणे व्यर्थ आहे. धनाचा योग्य उपयोग करण्यासाठी बुद्धी आणि विवेक असणे अत्यंत आवश्यक आहे. बोला गणेश भगवान आणि लक्ष्मी माता की जय हो. आता आपण धन्वंतरी देवाची कथा ऐकू. सनातन धर्मानुसार भगवान विष्णूंनी जगत तारण्यासाठी 24 अवतार घेतले आहेत, ज्यात भगवान धन्वंतरी 12व्या अंशावतार आहेत. म्हणजेच धन्वंतरी भगवानांच्या रूपात साक्षात विष्णू भगवान आपल्यासमोर आहेत. यांचा प्रादुर्भाव एका कथेनुसार एकदा संधी साधून असुरांनी देवतांना त्रास देणे सुरू केले. दुःखी देवता गण आपले राजा इंद्र यांच्यासमोर उपस्थित झाले आणि त्यांना आपली व्यथा सांगितली. इंद्र प्रमुख देवतांसह भगवान ब्रह्माजींच्या शरणात गेले आणि तेथे जाऊन देवतांची सर्व व्यथा सांगून त्यांना दूर करण्याची विनंती केली. मग ब्रह्माजींनी त्यांना भगवान विष्णूंकडे जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा सारे इंद्रादेवगण भगवान विष्णूंच्या समोर हजर झाले आणि आपला दुःख त्यांना सांगितले. तेव्हा दुःखी होऊन भगवान विष्णूंनी असुरांचा सामना करण्यासाठी आणि देवतांच्या अमरत्वासाठी विचारविमर्श केला. देव आणि दानवांची सामयिक संधी करून समुद्र मंथनाची योजना बनवली. मंद्राचल पर्वताला मंथन दंड, हरिरूप कुर्माला दंड आधार तसेच वासुकी नागराजाला दोरी व समुद्राला नवनीत पात्र बनवले. देव आणि दानवांनी एकत्र येऊन समुद्रमंथन केले, ज्याच्या परिणामस्वरूप 14 रत्ने मिळाल्याचे म्हटले जाते. लक्ष्मी, कौस्तुभमणी, कल्पवृक्ष, मदिरा, अमृत कलशधारी भगवान धन्वंतरी, अप्सरा, उच्चैश्रवा नावाचा घोडा, विष्णूजींचे धनुष्य, पांचजन्य शंख, विष, कामधेनू, चंद्रमा आणि ऐरावत हत्ती. समुद्रमंथनातून सर्वप्रथम हलाहल विषाची प्राप्ती झाली. विषाच्या तीव्रतेमुळे देवतांच्या प्रार्थनेवर भगवान शंकरांनी त्याला आपल्या कंठात धारण केले. ज्याच्या पश्चात कामधेनू गाय मिळाली, जी ऋषींना अर्पण केली गेली. नंतर उच्चैश्रवा घोडा मिळाला, जो दैत्यराज बलीला सौंपण्यात आला. यानंतर गजराज ऐरावत मिळाला, जो इंद्राला दिला गेला. कौस्तुभमणी भगवान विष्णूला आणि कल्पवृक्ष देवतांना समर्पित केला गेला. अप्सराही देवतांना प्राप्त झाल्या. तत्पश्चात लक्ष्मीजी प्रकट झाल्या, ज्यांना प्रज्ञापालन परायण भगवान विष्णूचे आश्रय प्राप्त झाले. नंतर वारुणी मदिरा प्रकट झाली, जी असुरांना सौंपण्यात आली.
समुद्र मंथन सुरू होता, अजूनही अष्टम वस्तू अमृताची प्राप्ती झाली नव्हती. अमृत प्राप्तीचे श्रेय भगवान धन्वंतरीच्या भाग्यात होते. म्हणूनच यावेळी अमर अवतारीत भगवान धन्वंतरी प्रकट झाले. आयुर्वेदशास्त्र, वनस्पती औषध आणि अमृत हातात धरून रत्न आभूषण आणि वनमाला धारण केलेल्या भगवान धन्वंतरीचे सुंदर रूप जगाला लुभावत होते. ते आयुर्वेदाचे प्रवर्तक, इंद्रासारखे पराक्रमी आणि यज्ञास भगवान होते. अमृताचा कलश भगवान धन्वंतरीच्या हातात पाहून देव आणि दानव खूपच आनंदित झाले. त्यामुळे राक्षसांनी झडपून अमृताचा कलश घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भगवानाने विश्वमोहिनी मायाचा रूप धारण करून राक्षसांना मोहित केले आणि मदिरेतच आकर्षित ठेवले आणि प्रजापालक देवतांना अमृत पान करून अतुल शक्ती संपन्न व अमर होण्यासाठी विजयी बनवले. यानंतर इतर 4 रत्न समुद्रातून प्राप्त झाले. गरुड पुराणात भगवान धन्वंतरीच्या व्रताच्या कथेचे वर्णन आले आहे. त्यानुसार ऋषींच्या विचारण्यावर विष्णूजींनी सांगितले की पृथ्वी आणि स्वर्गातील रोगांमुळे दुःखी माणसे आणि देव यांच्या दशेने आहत झालेल्या महायोगी नारदांनी भगवान विष्णूकडे गेले आणि अनेक व्याधींनी ग्रस्त प्राण्यांच्या निरोगी होण्याचा उपाय विचारला. तेव्हा विष्णू भगवान म्हणाले की मी धन्वंतरी अवताराच्या रूपात इंद्राकडून आयुर्वेद प्राप्त करून सर्वांना निरोगी करून देईन. तसेच भगवान म्हणाले की मी अश्विन कृष्ण त्रयोदशी, गुरुवार, हस्त नक्षत्र, शुभ दिवशी बनारसमध्ये धन्वंतरीच्या रूपात अवतार घेऊन आयुर्वेदाचा उद्धार करून देईन. त्यानंतर नारदजींनी भगवान धन्वंतरीच्या पूजेची विधी, त्याचे फळ, नियम, वेळ आणि कोणी केले आहे असे प्रश्न विचारले होते. तेव्हा भगवान म्हणाले की अश्विन कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी मी प्रकट झालो आहे, म्हणून हा दिवस धनतेरस म्हणून प्रसिद्ध होईल. विधिवत पूजा अर्चना केल्याने अक्षय फळांची प्राप्ती होईल. या दिवशी पूजा करणारा व्यक्ती सर्व आजारांपासून मुक्त होईल आणि त्याच्या घरात अन्नधनाची कधीही कमी नाही राहणार. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी भगवानाची पूजा अर्चना खूपच श्रद्धेने केली जाते. आता आपण धनत्रयोदशीला साजरा करण्यामागच्या धन्वंतरी भगवानाच्या जन्माच्या कथेशिवाय एक कथा प्रचलित आहे. कथेनुसार एकदा भगवान विष्णू मृत्यूलोकात विचरण करण्यासाठी येत होते. तेव्हा लक्ष्मीजींनी त्यांना विचारले की तुम्ही कुठे जाण्याची तयारी करत आहात. तर विष्णूजी म्हणाले की मी मृत्यूलोकात जाऊन येत आहे. तर लक्ष्मी माता ऐकल्यावर म्हणाल्या की मी पण तुमच्या सोबत येईन. तर विष्णू भगवान म्हणाले की मी जे काही म्हणेल ते तुम्ही मानले तर मी तुम्हाला माझ्या सोबत घेऊन जाईन. तर लक्ष्मीजी म्हणाल्या की ठीक आहे, जसे तुम्ही सांगाल तसे करीन. तर भगवान विष्णू लक्ष्मीजीला घेऊन भूमंडलावर आले. एका ठिकाणी पोहोचल्यावर भगवान विष्णूने लक्ष्मीजीला सांगितले की जोपर्यंत मी इथे परत नाही येत तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. मी दक्षिण दिशेला जात आहे, तुम्ही उत्तर दिशेला जाऊ नका. असे म्हणून विष्णू भगवान गेले. लक्ष्मी माता तिथे उभ्या होत्या. तेव्हाच त्यांना फुलांच्या विणीत खुशबू येऊ लागली. त्यांना कळलेच नाही की कधी त्या उत्तर दिशेला गेल्या. तिथे गेल्यावर त्यांना एक सुंदर बाग दिसली. त्यातून एक सुंदर फूल तोडून त्या परत त्याच जागेवर आल्या. तर तिथे पाहिले की विष्णू भगवान आधीपासून येऊन बसले होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तर लक्ष्मी माता अत्यंत आनंदाने त्यांना ते फूल देण्यास सुरुवात केली आणि म्हणाल्या की पहा, मी तुमच्यासाठी काय आणले आहे. पण मातेने जेव्हा विष्णूजीच्या डोळ्यात पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तर हे पाहून लक्ष्मी मातांना आपल्या चुकीचा आभास झाला. पण काय होऊ शकले असते. माता राणीने चूक तर केली होती, तरीही त्या विष्णू भगवानाकडे माफी मागू लागल्या. तर विष्णू भगवान म्हणाले की जी चूक तुम्ही केली आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. म्हणूनच मी तुम्हाला सांगितले होते की मी तुम्हाला पृथ्वीलोकावर घेऊन येणार नाही, कारण मला माहीत होते की तुम्ही माझे म्हणणे पाळू शकणार नाही. आणि आता तुम्ही ही चोरी केली आहे. चोरी करणे अपराध आहे, फारच वाईट गोष्ट आहे. तुम्हाला या अपराधाची शिक्षा तर भोगावीच लागेल. तर लक्ष्मी माता हात जोडून म्हणाल्या की स्वामी, तुम्ही सांगा मला काय करायचे आहे. जसे तुम्ही म्हणाल तसे करण्यासाठी मी तयार आहे. असे म्हणून लक्ष्मी माता पूर्णपणे निराश झाल्या. तर विष्णू भगवान म्हणाले की ज्या बागेतून तुम्ही फूल तोडले आहे त्या मालकाच्या घरी तुम्हाला 12 वर्ष काम करायला हवे. त्यांच्या घरातील सर्व काम करायला हवे. असे म्हणून भगवान विष्णू त्यांना तिथेच सोडून क्षीरसागरात गेले. त्यानंतर लक्ष्मीजी एका गरीब महिलेचा रूप धारण करून त्या शेतकऱ्याच्या घरी राहण्यास गेल्या. त्या शेतकऱ्याचे नाव होते माधव. त्याला 4 मुली होत्या, एक पत्नी होती. तो फारच गरीब होता. लक्ष्मी माता तिथे जाऊन हात जोडून म्हणाल्या, भाऊ, मला नोकरीवर ठेवा. मला राहण्यासाठी कोणतीही जागा नाही, म्हणून मला थोडीशी जागा राहण्यासाठी द्या. तर तो म्हणाला, ताई, मी फार गरीब आहे. काही काळ विचार केल्यानंतर तो म्हणाला की चला ताई, काही हरकत नाही,
जसे आम्ही राहत आहोत तसेच तुम्ही राहा. मी हे समजून घेईन की माझ्या 4ऐवजी 5 मुली आहेत. आजपासून तुम्ही माझी मुलगी झाल्यात. माधवाचे बोलणे ऐकून लक्ष्मी माता खूपच आनंदित झाल्या आणि त्यांच्या घरी राहण्यास सुरुवात केली. ज्या दिवशी लक्ष्मी माता त्यांच्या घरी गेल्या होत्या त्याच दिवशी माधवच्या परिस्थितीत फारच फरक पडला होता. पहिल्याच दिवशी इतक्या फुलांचे उत्पन्न झाले की संध्याकाळी घरी येताना माधवने एका सुंदर गाय खरेदी करून आणली. मग सर्वजण मिळून जेवले आणि झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीजीने शेतकऱ्याच्या पत्नीला सांगितले की तुम्ही असे करा की पहिले स्नान करून या, नंतर मी बनवलेल्या या देवी लक्ष्मीचे पूजन करा, नंतर चहा बनवा आणि मग जेवण बनवा. तर ती भोळी भाळी बेचारी म्हणाली, असे केल्याने काय होईल? तर लक्ष्मी माता म्हणाल्या, जे तुम्ही मागाल ते मिळेल. तर माधवाची पत्नी आता दररोज सकाळी लवकर उठायची, पहिले स्नान करायची, नंतर लक्ष्मी माताचे पूजन करायची आणि नंतरच घरातील इतर काम करायची. पूजेच्या प्रभावामुळे लक्ष्मीजीच्या कृपेने माधवाचे घर अन्न धान्याने भरून गेले. अशा प्रकारे लक्ष्मी मातेने माधवाला धन धान्याने पूर्ण केले आणि माधवाच्या घरी 12 वर्ष मोठ्या आनंदाने काढले. 12 वर्षांनंतर जसे लक्ष्मीजी जाण्यासाठी तयार झाल्या आणि विष्णूजी त्यांना घेऊन जाण्यासाठी आले तसे माधवाने त्यांना पाठविण्यास नकार दिला. तर भगवान म्हणाले की यांना कोण जाऊ देतो? पण या तर चंचल आहेत, कोणाच्या घरी टिकत नाही. मोठे मोठे राजे महाराजेही यांना रोखू शकत नाहीत. यांना तर माझा शाप होता, म्हणूनच 12 वर्षे तुमची सेवा करत होते आणि तुमच्या घरी राहत होते. आता याची शिक्षा संपली आहे. 12 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे आता मी यांना घेऊन जाणार आहे. माधव हटपूर्वक म्हणाला, नाही, मी लक्ष्मीजीला कुठेही जाऊ देणार नाही. मग लक्ष्मी माता माधवच्या प्रेमाला पाहून म्हणाल्या, भाऊ, तू मला थांबवू इच्छित असशील तर जसे मी सांगते तसेच कर. उद्या तेरस आहे, तू उद्या घर लीपपोत करून स्वच्छ करून घे आणि रात्री घीचा दीप लावून ठेव आणि संध्याकाळी माझे पूजन कर. एका तांब्याच्या कलशात रुपये भरून माझ्यासाठी ठेव. मी त्या कलशात निवास करीन, पण पूजा करताना तुला मी दिसणार नाही. जर तू पूर्ण सच्च्या श्रद्धेने माझी पूजा केलीस तर मी 1 वर्षभरासाठी तुझ्या घरी राहीन, कुठेही जाणार नाही. आणि 1 वर्ष संपल्यानंतर पुन्हा पूजा कर. अशा प्रकारे तू मला तुझ्या घरी ठेवू शकतो. पण तुला हे मानावे लागेल की मी त्या कलशातच आहे, कुठेही गेलेली नाही, कारण आजपासून मी तुला दिसणार नाही. असे म्हणून लक्ष्मी माता दीपकाच्या प्रकाशासोबत 10 दिशांमध्ये पसरून गेल्या. पुढील दिवशी शेतकऱ्याने लक्ष्मीजीच्या सांगण्याप्रमाणे पूजा केली आणि त्याचे घर धन धान्याने भरले गेले. हेच ते कारण आहे की दरवर्षी तेरसच्या दिवशी धन्वंतरी भगवान गणेशजी भगवानासह लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. हे लक्ष्मी माता, जसे तुम्ही माधवला दिले तसेच सर्वांना द्या. सर्वांचे घर अन्नधनाने भरा. धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप लावण्याची परंपरा आहे, त्यामुळे या दिवशी यमदीपची कथा नक्कीच ऐकावी. कथा श्रद्धेने ऐकत राहा आणि कमेंट देखील करा. एकदा यमराजांनी आपल्या यमदूतांना विचारले की जेव्हा तुम्ही प्राण्यांचे प्राण घेण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला कोणावर दया येते का? तर यमदूतांनी काही काळ विचार करून उत्तर दिले, नाही महाराज, त्यावेळी आम्ही तुमच्या आज्ञेचे पालन करत असतो, त्यामुळे आम्हाला कोणावर दया येऊ शकत नाही. मग यमराजांनी पुन्हा विचारले, संकोच करू नका, मी तुम्हाला काहीही म्हणणार नाही. आज मला हे जाणून घ्यायचे आहे की प्राण हरताना तुमचे कधी मन पिळले आहे का? निसंकोचपणे सांगा. मग यमदूतांनी सांगितले, खरेच एक घटना आमच्या जीवनात अशी घडली होती की आमचे हृदय पिळले गेले होते. त्या घटनेबद्दल सांगताना यमदूतांनी यमराजांना सांगायला सुरुवात केली की एक वेळ अशी होती की एक दिवस हंस नावाचा राजा शिकारीसाठी गेला होता. जंगलात तो आपल्या साथीदारांपासून वेगळा झाला आणि भटकत भटकत दुसऱ्या राजाच्या प्रदेशात गेला. तिथे एक शासक हेम होता. त्याने राजा हंसचा फारच आदर केला. त्याच दिवशी राजा हेमच्या राणीने एक सुंदर पुत्राला जन्म दिला. ज्योतिषांनी नक्षत्र गणना करून सांगितले की त्या मुलाचे लग्न झाल्यानंतर 4 दिवसांनी त्याचे मरण येईल. त्यामुळे राजा हंसने आदेश दिला की त्या मुलाला यमुना काठावर एका गुहेत ब्रह्मचारी म्हणून ठेवावे आणि तिथे कधीही कोणत्याही स्त्रीची सावली पोहोचू नये हेही पाहावे. पण विधीचा विधान काही वेगळाच होता. तो मुलगा वाढत होता आणि काळानुसार सुंदर तरुण बनला. योगायोगाने राजा हंसची मुलगी यमुना काठावर गेली. दोघांनी एकमेकांना पाहिल्यावर एकमेकांवर मोहित झाले आणि गंधर्व विवाह केला. लग्नाच्या 4थ्या दिवशी राजकुमाराचे मरण झाले. तर त्या नवविवाहितेने तिचा पती मृत पाहून मोठ्या करुणेने विलाप केला. त्यावेळी आम्हाला तिचा करुण विलाप ऐकून हललेले हृदय जाणवले होते, कारण आम्ही इतकी सुंदर जोडी कधीच पाहिली नव्हती. त्या दोघांचा असा वियोग पाहून आम्हाला खूपच दुःख झाले होते.
कारण त्यांची जोडी इतकी सुंदर होती की ते कामदेव आणि रती यांच्यापेक्षा कमी नव्हते. जेव्हा आम्ही त्या तरुणाचे प्राण घेतले तेव्हा आमच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. खूप प्रयत्न करूनही आमचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. यमदूतांची सर्व कहाणी ऐकून यमराजांनी भावुक होऊन म्हणाले, विधीच्या विधानामुळे आम्हाला हे अप्रिय कार्य करावे लागते. मग यमदूतांनी विचारले, असे काही उपाय सांगा ज्यामुळे अकाल मृत्यूची भीती राहणार नाही. यमदूतांच्या विचारण्यावर यमराजांनी अकाल मृत्यूपासून वाचण्यासाठी उपाय असा सांगितला की विधीपूर्वक धनतेरसचे पूजन आणि दीपदान केल्याने अकाल मृत्यूची भीती राहत नाही. ज्या घरात हे पूजन होते तो घर अकाल मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होते. या घटनेमुळेच धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी भगवानासह दीपदानाची प्रथा सुरू झाली. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की घराच्या बाहेर जो यमदीप लावला जातो तेव्हा लक्षात ठेवा की त्यावेळी आपल्या घरातील कोणीही बाहेर गेलेला असू नये. जर घरातील कोणतीही व्यक्ती बाहेर कामानिमित्त गेली असेल तर दीप लावू नका. आता एक कथा ऐकू लपसी तपसीची. ही कथा प्रत्येक व्रत कथा संपल्यावर ऐकणे अत्यंत आवश्यक असते, नाहीतर आपल्याला कथांचा काही फल मिळत नाही. एक लपसी होता, एक तापसी होता. तपसी नेहमी भगवानाची तपस्या करायचा, पण त्याला चोरीची सवय होती. लपसी नेहमी सवा सेराची लापसी बनवायचा आणि आधी भगवानाला भोग लावायचा, त्यानंतर स्वतः भोजन करायचा. दोघा भावांचा हाच नियम होता. एक दिवस काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा तपसी म्हणाला की मी दररोज देवाची तपस्या करतो म्हणून मी मोठा आहे. तर लपसी म्हणाला, मी रोज देवाला सवा सेर लापसीचा भोग लावतो म्हणूनच मी मोठा आहे. असे म्हणत असताना दोघेही जोरजोरात लढायला लागले. त्यावेळी तिथून नारदजी जात होते. दोघांना लढताना पाहून ते तिथे आले आणि त्यांनी विचारले, तुम्ही दोघे लढत का आहात? तर दोघांनी आपले आपण मोठे असल्याचे सांगितले आणि मोठे होण्याचे कारणही सांगितले. तेव्हा नारदजी म्हणाले, मी तुमचा निर्णय करेन. उद्या येईन, सांगेन कोण मोठा आहे. दुसऱ्या दिवशी लपसी आणि तपसी न्हाऊन आपली रोजची भक्ती करण्यासाठी आले. तेव्हा नारदजींनी हळूच 1.25 करोडची एक अंगठी त्या दोघांच्या पुढे ठेवली. जसे तपसी भक्ती करत होता तेव्हा त्याच्या नजरेत ती अंगठी आली, तर त्याने चुपचाप ती उचलली आणि आपल्या पायाखाली दाबली. लपसीच्या नजरेत अंगठी आली, पण त्याने लक्ष दिले नाही. त्याने आधी देवाला भोग लावला आणि नंतर स्वतः जेवण्यासाठी बसला. काही वेळाने नारदजी समोर आले तेव्हा दोघांनी विचारले, आता सांगा, आम्हापैकी कोण मोठा आहे? तर नारदजींनी तपसीला उठण्यास सांगितले. जेव्हा तो उठला तेव्हा त्याच्या पायाखाली दबलेली अंगठी दिसली. तेव्हा नारदजी तपसीला म्हणाले, तपस्या तू करतोस, इतकी तपस्या करूनही तुझी चोरी करण्याची सवय गेली नाही. ही अंगठी मीच तुम्हा दोघांच्या पुढे ठेवली होती. मी पाहू इच्छित होतो की तुमच्या दोघांमध्ये कोणाच्या मनात लोभ आहे. तू तर अंगठी दिसताच तिच्या पायाखाली दाबली, पण लपसीचे लक्ष अंगठीवर गेले तरी लपसीने अंगठी उचलली नाही आणि त्याकडे लक्ष दिले नाही. त्याने फक्त आपल्या देवातच लक्ष ठेवले, त्यांना भोग लावला आणि नंतर स्वतः जेवण्यास बसला. म्हणूनच लपसी मोठा आहे आणि तुला तुझ्या तपस्येचे काहीही फळ मिळणार नाही. जितकी मर्जी तू तपस्या कर, तुला त्याचे कोणतेही फळ मिळणार नाही. तपसीला हे ऐकून फारच दुःख झाले आणि तो लाजून नारदजीकडे माफी मागू लागला आणि म्हणाला, आजवरच्या माझ्या चुका माफ करा आणि मला सांगा की मला माझ्या तपस्येचे फळ कसे मिळेल. आजपासून मी कधीही चोरी करणार नाही. तर नारदजी म्हणाले, जर कोणी गाय आणि कुत्र्याला रोटी बनविली नाही तर त्याचे फळ तुला मिळेल. जर कोणी व्यक्ती ब्राह्मणाला जेवण करवून त्याला दक्षिणा दिली नाही तर त्याचे फळही तुलाच मिळेल. जर कोणी साडी दिली आणि तर त्यावर भेट म्हणून काही रुपये न दिले तर त्याचेही फळ तुलाच मिळेल. जर कोणी व्यक्ती दिव्याने दिवा जळवला तर त्याचेही फळ तुलाच मिळेल. जर कुठल्या स्त्रीने अंगण लिपून चौक लिपली नाही तर त्याचेही फळ तुलाच मिळेल. जर कोणी व्रत कथा ऐकली आणि तुझी कथा न ऐकली तर त्याचेही फळ तुलाच मिळेल. त्या दिवसापासून प्रत्येक व्रत कथेबरोबर लपसी तपसीची कथा ऐकली जाते. तर या धनत्रयोदशीच्या दिवशी ऐकल्या जाणाऱ्या काही पौराणिक कथा होत्या. ऐकून तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्सात नक्की सांगा. त्याचबरोबर देवाच्या निमित्त एक प्रेमळ कमेंट नक्की करा. तुमची दिवाळी शुभ राहो, मंगलमय राहो. भगवान तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.